घेतला नाही हॅलो, हे बघा मला कुठे असं सारवायचं आहे आमचं घर. हे याच्यामध्ये माती आणि पाण्याचं सारवण, हे पोत्र म्हणतात याला. आणि असं सारवायचं बघा. लय भारी कपड्यात त्यांनी होते मस्त पैकी. मस्त 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 घ्यायचं सारून. माहितीये का तुम्हाला असं सारवायचं? फरशीपेक्षा सुंदर राहते. फरशीपेक्षा फरशीमध्ये तरी काय सारखं पुसून घ्यावं लागत. सारखं पुसून घ्यावं लागत. हे असं मस्त राहते सारवायचं. त्याच्यावर 3-3दा फिरवून जोपर्यंत नाही असं सगळं पाणी येतं जागेवर आटत नाही तोपर्यंत घ्यायचं असं सारखं. मस्त होते चोपडं तेल. असं झालं का पुन्हा इथं असं घ्यायचं. असं घ्यायचं, असं घ्यायचं, असं घ्यायचं, असं घ्यायचं. असं घ्यायचं सारवून मस्त भारी. नंतर वाळल्यावर खूप छान होते, एकदम भारी. मातीचं घर सारवायचं मातीचं आहे बाबा. ते बघा छान दिसते. भारी पैकी छान दिसते. असं आहे का तुमच्याकडे सारवायचं? कोणाला आहे सारवायचं सांगा कमेंट मध्ये. आजकाल कुणाकडे नाही म्हणायचं, आमच्याकडे आहे बाबा. म्हणायला येतात टाकून भटची म्हणलं सारवायचं भारी आहे तर मग काय सांगी सारवायचं. ते डबे घे ना. सारवायचं असतं. खाली वाटते माहितीये का? असं करमती ह्याच्यामध्ये खूप छान करमते. एक राऊंड घे मला तिकडचा. खाली 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 त्याचा पण बी केलं आपल्यावाले तरी घेऊन जाणार. व्हायचं काय तोंड गुणाला बसणं आमच्या. तर अशा प्रकारे व्हिडिओ केला माझ्या बहिणीच्या मुलांनी. आणि मी काय की असं व्हिडिओ करायला कोणीच नव्हतं मला, म्हणून मी व्हिडिओ काय की करत नव्हते बाबा. ते एक दादाला म्हणून लागली होती की सारवायचं तुमचं सारवणाचा व्हिडिओ टाका, हो सारवणाचा व्हिडिओ टाका. पण असं व्हिडिओ बनवायला पण तरी पाहिजे ना. मग आता आहे हा ना बहिणीचा मुलगा, त्याच्यामुळे त्यानं करत आहे.